पोरगा की नाही ऐकू देते बाबू, जा बरं बाहेर खेळते. काय म्हणतो बाबा, काय म्हणत होते? काय नातू आहे का? असं असं काय घेऊन राहिला नाही? असं असं काही नाही, सहज फोन लावला होता. काय म्हणते पीक पाणी हे ते जवळ बस, तब्येत गिब्येत, तुझी तब्येत बाळाची हे ते सगळं बरोबर? जवळ तब्येत कसं काय आज तू कोण दिवस करा काय सांगा म्हणा. हा हा हा, बोला ना. हो चांगली आहे, तब्येत चांगली आहे सगळ्याच्या. हो हो हो, आता पीक पाणी चांगलं, आताच पेरणी झाले तर. हो, आता काय निघाले तसे पेरणी निघाले. आता पहिले पत्राने लिहून पाठवत जावं तब्येत कशी आहे, पीक पाणी कसं आहे, आणि म्हणजे तेच अशी. आता काय रोजचे फोन फोन हो म्हणून काही नाही. बरं बरं, तर मी काय म्हणत होतो, काही जवळ बाजूला आहे का यावेळेस थोडीशी मदत होईल का म्हणलं? हो, जरा यावेळेस कसं घांगावलं काम. हो, मागच्या ह्याच्यात काही पीक काही झालं नाही जास्त. म्हटलं यावर्षी आता पेरणं पाणी झालं, पण काय का वरे काही आलं नाही अजून. आता काय होती काही नाही, वरे डोळे आहेत. पण आता काय होते का दडपते का काय होते, तर डबल पेर लागते. तर म्हणून म्हणलं काही 20,000ची जर सोय झाली तर फारच चांगलं होते. भले आपण पीक पाणी आलं की देऊन देऊ जाऊ बुवायचे. होत असेल तर बरं, तसं काही असं जबरदस्ती नाही आहे, तुमची परिस्थिती पाहून. बरं बरं, सांगतो मी, विचारून सांगतो मी काय होते तर. ते घरी नाहीत ना. ते आले की सांगतो मी. आता पगार 1 तारखेला होत असते त्याचा ट्रॅक्टरचा. सरपंचाच्या इकडे असते आता. 9,000 पगार आहे द्यायले. आता काय होते काय नाही विचारतो मी. जर झालं तर काही मदत झाली तर काही आधीच्या असं त्याच्याजवळचं पाय तुम्ही विचारून काही सासूबाईले. ते कसं गुंपाबाई सासूबाई तुमच्या नाही नाही, त्याला सांगूच नका. सर गावभर करतील ते. येणं जाणं मुश्किल होईन माया. हो, जरा मागं पुढे पैसे झाले तर नाही घोर. हो, याच्या घरी. तर मी काय म्हणतो, जवळ बाले जवळ बा कशा आहे, शांत स्वभावाचे आहेत. त्याचं म्हणजे कसं, म्हणजे मिळून मिसळून खाणारे माणसं आहे, आणि कोणाची चार चौघातनी त्याला समजते बा माणसाची परिस्थिती काय असते. बोल चाले ते समजते त्याला. तर म्हणून म्हणलं त्याला आले घरी की आपलं निवांतपणे विचारतो. आज नाही उद्या, समजा 1-2 दिवसातही दिले चालते. हो, तशी काही गडबड नाही. बरं बरं, हो हो सांगते ना मी. मग फोन करते तुम्हाला. जर आता आले तुम्ही आताच सांगते, फोन करते मी लवकरच. तर कसं सासूबाईला माहीत नको देऊ. तेवढंच फक्त. ठीक आहे, ठेवतो. बाबाचा फोन होता. बाबा म्हणते काय पैशाची मदत पाहिजे होती, 20,000 रुपये. आता सांगा आपल्याला कुठचे पैसे एवढे द्यायला सांगा बरं. 9,000 रुपये पगार आहे, त्यात आता भाडं द्यायला लागते 2,000 रुपये. काही किराणा आणला लागते 3,000चा. आता दुकानदाराची सरपंचाची समजा 5,000 द्यायला जाते. 4,000 रुपये येते आपल्या आधी. लय याच्यावर येईल का? अरे तू काय करू राहा, पैसे पाहिजे का करतोय बाबाले? अरे मग काय 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 परके पैसे आहेत का ते? आज लोक मागतलं का द्यायला? किती पाहिजे? 20,000 का किती? 40 पाहिजे, 50 पाहिजे, किती पाहिजे द्यायला? 40-50 बाबा. म्हणलं काऊन मजा करता काय बापा गरीबाचे? असं नाही बरोबर. असं नाही केलं पाहिजे. 4 पैसे तुमच्या आहे म्हणून काय असं लोकांना असतं नाही पाहिजे. बरं का मजा काय करू राहिला मी? खरं सांगू राहिला. अडचण आहे का द्यायला काही? किती पाहिजे म्हणे? आपण तुमच्या हाय तरी का गोष्टी मोठ्या सांगता, खिशात पैशात दमडी नाही. मायले 10 रुपये 20 रुपये मागता पुढे. तुम्ही काय बोलता तुम्ही? जाऊ द्या. ते वेगळा प्रश्न आहे. तुला माहिती आहे ना ते आमचं काय बाजू आहे ना, पैसे आहे ना. तुला पाहिजे का पैसे? 20,000 पाहिजे का? आहे ना, आपल्या बँकच आहे आपल्या पैसे, काही विशेष नाही. मग काय आता गेलो आता आणून देतो तुला. आता पाहिजे का? आता गेलं का आत्ताच? कुठचे कोणाला मागता? काय लागते का? मग आपलंच आहे ना, आपलंच असल्यासारखे आहे ना. मग काय आता ते कसं आहे, त्याला मोठं प्रकरण आहे. कोणाला काही सांगू नको. फक्त एक गोष्ट सांगतो तुला. ते आपलं भारतराव 6.5 लाख रुपये आणले का शिवलाजी इथून. ते माहिती आहे का प्रकरण? माहिती आहे का मला? ते निळी थैली. हो हो हो, ते मागं झालते बहुन. ते काय चकवा म्हणे चकव्यान नेले कंदील आबाजी साऱ्या गावात सांगत होतं. चकव्यान नेले लोक भांडणं झालते त्याच्या घरी मारुतरावच्या. बस बस बस, तेच पैसे ते भारतरावच आणलेले आहे पैसे. आणि शांताराभाऊच्या घरी ठेवलेले आहे. चौघातली गोष्ट आहे फक्त. भाड्या बी, भारतराव आणि आपले शांताराभाऊ, बस चौघाला माहित आहे. पैसे शांताराभाऊच्या घरी आहे. त्यातलं कसं आता 400 पडलंच आहे का आज ना उद्या. शांताराभाऊने पाहू पेरणं झाले, करू म्हणे विचार काय करायचा. आता म्हणलं कसं अडचण असली तर मग काय आपल्याला काय देत नाही का 20,000 रुपये? 6.5 लाख रुपये आहे ना. मग हिशोब करून ठेवतो तू. 4था हिस्सा किती आहे? बरोबर म्हणलं. आत्ता गेलं की आत्ता घेऊन तुम्ही त्याला मग अडचण आहे. हा बापा, म्हणजे तुम्ही का म्हणजे असे धंदे करता का? शांताराम भरू शकते की? म्हणजे 6.5 लाख रुपये मारतीला चकवा म्हणून आणले नाही बापा. आम्ही तर चकवाच समजू राहिलो बाबा. ते भाकरी नेल्या होत्या म्हणजे असं तसं. असं गावात अफवा आहे त्या चकव्याची. काय तर चकवा काय काय शांताराभाऊन तयार केला चकवा आहे. त्याने सोडला गावातनी असं आहे ते. म्हणून तर काम होऊन राहिले सगळं. ते त्या दिवसचं ते भाकरी गिकरी कोण नेले होते तर मारतेच होय ना ते. जेवणात ते बुट्टे खाऊ घातले. सांगे ना मग मला ते असं मजा केली म्हणे. लय त्याचे कामं चालू आहे एक तेच करते ते. कोणी चकवा नाही काहीच नाही. आला बा मारतीची. जाऊ द्या. पण म्हणलं मग ते पैसे कोणाचे असेल त्याला द्यायला लागेल ना बाबा. तुम्ही हिशे पडून राहिले म्हणता. ते ठरलंच नाही ना कोणाला द्यायला लागते काय द्या लागते. काय कोणाला द्यायला लागते ते? 4 हिशे करत दे शांताराभाऊ. ती लवकर नाही काढून राहिले. कुच काढू करते. टाकाचा खर्च लागायचा. पाय तुम्ही, तू काही काळजी करू नको. आता जा तुम्ही शांताराभाऊला भेटतो आणि 20,000 रुपये घेऊन येतो. त्या बाबाने मग आपण फोन करू सांगून देऊ. बरं मग आणा पहिले पैसे आणा, मग फोन करू आपण. हो म्हणजे अजून भेटते नाही भेटत तुमचं काय आता बोलताय करताय. जा तुम्ही पहिले पैसे आणून दाखवा मला.
आता बा हो गेलो की आलोच मी किती 20,000 नाही का 10 शिल्लक करू आता सांग मग नाही तर मग असेल म्हणजे कमी झाले अजून आला आता सांग 20 नाही बरोबर सगळं 25 आणा मग. हा 5 आपल्यासाठी आणा. हा 5 आणि 25 आणा 25. बरोबर ठीक आहे बघा 25 घेऊन येतो बघा ठीक आहे. इकडे तर कुठं आहे हो ना घरी नव्हती इकडे आहे दुकानात आहे का काय म्हणतो ना काय पोझिशन बघा काउंटर होता चांगलं पोझिशन राहिले बोली दादाची 2 बंडल काय 500च्या नोटा काय आहे रे बरोबर आहे ना 25 आहेत पुरे हा ते 500च्या आहे समजा 5,000च्या आणि हे 10,000चे 2 बंडल तर आता आपलं समजा दिवाळीपासूनचं आतापर्यंतचं पूर्ण नील झाला पूर्ण कलम नील करून टाका ते पान फाडून टाका विषय मोकळा आता आतापासून नवीन उधारी सुरू उकरी ते सुरू केली झालं त्यातले सोयरे बा हे काय उधारा फेडणं सुरू केलं आहे बाबा अशा टाइमला पैशाचे कोणाचे उधारा फेडाले त्यातले सोयरे बा हे नक्की चेक वापर करायलाच आहे. आहे ना 25 आहेत बरोबर आहे काही कमी नाही. आता आजपर्यंत जर झालं तुमचं नील आता तुम्ही जरी नेसान तरीपासून आपलं सुरू नवीन. बजेट बसला होते शांतारामचा नाही का आता माल टाई ऐकला बराच पैसा पाहा लागेल 50,000 रुपये माला जरा कसं कंट्रोल आणायला लागते. नाही शांताराम भाऊ मी काय म्हणत होतो 50-60 हजाराचं काम होईल का हो आपलं 2 दिवसासाठी. काय माया काही बँकेत जाणं होत नाही आता एक तर काढा लागते माया त्याचा काही ATM नाही तर म्हणलं 50-60 असते का नाही मला कंट्रोल आणायचं आहे आपलं आणि किराणा आणायचा होता म्हणलं कसं 50ची जराशी तूट होती आहे का 50-60 पर्यंत. मी तर आता कसं काय करावं येईल द्यावं का नाही द्यावं नाही देणं म्हटलं तर तिकून नाराजी नाही का म्हणजे कसं जाऊ दे ना का आपल्या जवळचे थोडी देऊ राहिले नाही का बरं आपल्याला पुढे मागायला बरं राहिली आहे ना 6.5 लाख रुपये त्यातले 25 आपण आणले 10 शिवल्याला दिले त्या दिवशी जाऊ दे सध्याचे दिन हो पण मी कसं म्हणतो आमचे मला टालाचे पैसे आहेत राजा ते बँकेत टाका लागते तर विनाकारण आता मग कसं तिला म्हणून पाहतो बा 3 जर दिलं देतो मी किती 60 पाहिजे का 60,000 असले तर नाही 50 तरी देऊन द्या 50 मग चाय भागून जाते माया म्हणजे कसं बरंच किराणा आणि बाकी कंट्रोलचं म्हटलं की बरंच पैसे लागते ना पहा मग 50चं पहा. बरोबर पाय तुम्ही विचारून हो हिशोब कसा तिच्याजवळ आहे सगळा बरोबर पाय तुम्ही शक्यतोवर देतोस 50च ना बरोबर ठीक आहे फक्त 2 दिवसात वापस दे जा म्हणलं तसं एकदा करता नाही तर मग कसं देऊ पाणी करून देऊ नका. बस 3रा दिवस निघणार नाही 2 दिवसात पैसे तुमच्या हो तसं काही नाही आपण बोललो तसं चालतो आपण. करा बुवा देणं आमचा देणार रे सरपंच देवर मले साखऱ्या पोती देवर लवकर येतो मग मी द्या डॅनिया बजी द्या चला येतो आता काय लिहून ठेवा लागून वैतले का नाही का असेच पैसे जायचे होय आता 10,000 शिवल्यानं घेतले त्या दिवशी गाडी दुरुस्त करून आणतो म्हणे आता ते 10 आणि आपले 25 आता उधारी दिली अजून 50 समजा आता याच्यासाठी काढला सरपंचासाठी म्हणजे 50 आणि 25 75 आणि 10 शिवल्याचे 85 आपले गेले म्हणजे आता 6.5 लाखातले 85 गेल्यावर 5,65,000 रुपये राहते नाही का लिहून ठेवा लागले का असे जर सगळे चालले जायचे अशा ना शादार भाऊ 1 मिनिट काय जलवा बरं बाकी नाही शादार भाऊ आपला निडी थैली उकाठे नाही न निडी थैली काय म्हणून राहिला राजा फालतू हे बा तू काही आणतं बा एका दिवशी घरावर गोटे तुझेच मोठं भेवा आम्हाला तरी म्हणेच भान्या फक्त बा झंबर भाऊले पाहिजे म्हणे मारते म्हणे बाकी काय खोटी गोष्ट नाही द्यायची जरा चबरू नको ना इकडे तिकडे फालतू करशील गोंद येतं बसा लागेल मग 6.5 भरून द्या लागेल घरून मला नका सांगू तुम्ही मला नका शिकू तुम्ही बाबा स्वतः काय चालू आहे तुमचं तर ज्याला त्याला पैसे देऊन राहिले तुम्ही वाटणं सुरू केले ना मग काय सरपंचाला काही 50,000 द्यायची गरज होती आता तिथं होतं मी दुकानापाशी 25,000 रुपये उधारी फेडली तुम्ही कायच्यातून फेडली तुम्ही याच्यातूनच फेडली ना आता याच्यातून काय फेडली मी आपले पिकाचे पैसे त्यातले दिले मी नका सांगू ना त्या दिवशी पुरीच्या गड्डी राहायच्या बालिकला तेवढा सगळं बँकेत ठेवले तुम्ही पुरीसाठी पाहिजे नाही का म्हणे मला म्हणे तुम्ही लग्न केल्यासाठी सोयीला लावून ठेवा लागते म्हणे असं म्हणे तुम्ही हो ना आपण त्याचा जाऊ दे हो मी केले खर्च पण तुम्ही टाकून देतो पैसे 2 दिवसांनी बँकेत आहे माय मग तुझे काय म्हणणं आहे काय म्हणत नाही हो मी याच्यासाठी आलतो मला जरा अडचण होती हो सासऱ्याचा फोन आला हो बिमार आहे राजा बिमार आहे हो म्हणलं कसं 20,000 काम होतं माझी बायको म्हणे कुठचारा मी म्हटलं बा मी उसने मागतो मला 7 भावले कसं हो व्याजानं तर म्हणलं देता का मग 20,000 रुपये पाहिजे आपल्याला पण तसे 25 पाहिजे लागायचे हो 25 पाहिजे 25 ना तुम्ही बा असे बा त्याला उकरी लावू नका त्या पैशाले मग त्या शिवल्यानं 10,000 रुपये त्या दिवशी नेले मग ते गाडी हे करतो असं करतो तसं करतो आणि आता तू मागून राहिला हे पा 1 रुपया देत नाही मी कोणाले लवकरात लवकर त्याचा काहीतरी बंदोबस्त लावायचा आहे काय करायचं काय नाही त्याचं ठरवायचं आहे आणि तुम्ही काय म्हणत मागून राहिले आता त्याच्या तुम्ही शिवले राहिले हो पैसे त्याला काल 10,000 रुपये दिले त्याच्याच नोटा राहायच्या त्याला जर ओळखल्या म्हणजे हे नोटा तो आपल्याच होय तुम्ही कधी अशा एका आपण आता भरायच्या मग काय बरं आता तुम्ही आम्ही कसं राहायचे विश्वासाने तुमच्यावर ठेवले मग आता मारतीमध्ये बा बिन घोर राहा लागते तुम्ही जर असे त्या शिवल्याला दिसा आपण असा ना त्याचीच होय ना मग मला जाऊ दे लय बोर करीते हो असं आहे तसं आहे ढमकण मोठेपणा सांगे उठेच नाही ते घरून म्हणून कसं घरची म्हणजे देऊन टाका म्हणे दिलं हरभऱ्यात चढून असं आहे ते म्हणून त्याला 10,000 दिले मला तोंड बंद करून ठेवा म्हणजे डबल चबरणार नाही कायचे नाही ते त्याला कसं नाही दिले की मग काळे करतील ते आपल्या म्हणून कसं आपल्यावर दुर्लक्ष होतं त्याचं म्हणून दिलं 10,000 दिले तर आता कसं आहे तुला किती पाहिजे 20 पाहिजे का 25 मग 4 आहे का हो 30 बघा असं करा ना मग कसं मला 5 पाहिजे 30 द्या हो 30,000 रुपये देऊ द्या म्हणजे मग कसं हिशोबाला बरोबर होते लिहायला तुम्हाला समजा हो 30,000 रुपये देऊ द्या
त्याच्या वाढतच जातील तुमचं काय आता बरं 30 तुले समजा नाही का आता पाय भाऊ तुला हिशोब सांगतो मी 6.5 लाख रुपये होते आपले त्यातले आता तुले 30 आणि त्या शिवल्याला 10-40 आणि माय 25 खर्च झाले आणि आता 50,000 रुपये सरपंचाला उसने पाहिजे 2 दिवसासाठी तेवढे फक्त देतो मी म्हणजे कसं आपल्याला अडीनडीला काम पडते ते आता 50 ते देणार एवढा खर्च झाला एवढा मी लिहून ठेवतो. पण ते काय तुम्ही हा लिहिता तुम्ही बरोबर आमचा विश्वास आहे ना काही आम्हाला पाहायचं काम नाही तुम्ही बरोबर हिशोब ठेवता. चला ठीक आहे मग आता फक्त कोणाला सांगू नका जास्त चला मग द्या मला 30 द्या ना तू सध्या नको येऊ थोड्या वेळाने 10 मिनिटांनी ये मला पहिले चायचू पाहा लागते घरी संदूक करावं लागते ना बाबा मग तिचं ध्यान नाही गेलं पाहिजे तर ती निडी थैली एक खेप जिकडे तिकडे करायला पुरते पण चानच नाही भेटू राहिला त्याच्यात नाही पैसे ते आहे संदूका चाब्या मग कर दोळेले म्हणून म्हणलं मी जातो चायचू पाहतो बरोबर पैसे काढून तुला मी मिस कॉल करतो मग येतो तू येऊ नको तिथं आधी. हो तेवढ्यातच राहा तुम्ही आसपास तुम्ही कसं मिस कॉल करता म्हणजे बाई घरची वाट पाहू राहिला पैशासाठी लवकर जा लवकर सोय लावा थांबतो मी आजूबाजूला आसपास करा जा करा काम करा तुमचं करतो मी फक्त मी काय म्हणलं त्या घरच्या बाई सांगितलं नाही ना हे विषय चेक वापर कर नाही तर देशील सांगून भळभळ भळभळ घरच्या बाईले आम्ही इकून आणले तिकून आणले करशील घोर राजा बायाच्या पोटात नाही राहत बरं दिन सगळी इकडे करून मी काय सांगतो माघरच्या मी नसतं सांगत अशा गोष्टी मग काय तेच तर म्हणलं व्याजाणार राहिलं म्हणून असं म्हणलं मी तसंच म्हणायचं मग नाही तर बस देशील चबरून का मी किती आता सांभाळून ते थैली का एखादा असतात आता दिसलीच ती मग तुला काय तुझी मावशी काय चला किती चला काय माहिती नाही तुला चल येतो मग मी आता बरोबर पाहिजे ठीक आहे मग थोड्या वेळानं बरोबर मिस कॉल करतोस. 80 87 88 89 90 हे झाले 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 चला हे झाले 10,000 समजा अंदर आपल्या खिशात 20,000 चला आता बरोबर आहे हो ते कसं शांतराव सांगता येते ना 2 नोटा कमी द्या ते नाही का कसं चालू बरं आहे चला बरं झाला 30,000 काम झालं आपलं काय म्हणा पैसे बघू पैसे तिचं खिशात टम भरेल काय काय नाही काय मारती बसला इकडे इकडे एकटाच बसला बा हसणं बंद करा म्हणलं तुम्ही ते खिशात काय टाकलं म्हणलं तुम्ही 10चं बंडल आता खिशात टाकलं आणि टम खिसा भरेला दुसरा बी काय नाही काय 10,000 हे आपले सरपंचाने दिले ना पैसे आपल्या ट्रॅक्टरचं 1 महिना भरला आपला देऊन दिले मग घरी चाललो होतं ते बोलू नका तुम्ही खोटा बोलणारा माणूस होईकूच येत असते ततर करतेस ते खिशात आहे 2 बंडल आणि हे बी मला का दिसून राहिला फुगलेला ना खिसा नाही ना खरं सांगू राहिलं खोटं सांगू राहिलं आता मला 5 लागेल मग हो थांबा मी पाहतो इकडे आणा ती इकडे या तुम्ही अलीकडे आम्ही मारते पाहिजे नाही का बरं जाऊ दे नाही पहा मारते विषय कसा आहे जाऊ दे आता काय तुला सांगाच लागतं राजा काय करा सांगा मला तुम्ही असे कामं करू नका कुठून आणले काय आणले बाबा ढाका टाकला करायचे काय कुठून आणले आपले निडी थैली तेच म्हणलं ते कसं होतं जरा अडचणीत काम होतं आपलं सासरे बायकाने बिमार होते तर मग कसं शांत्र बोले म्हणलं बा काही करून मला 30,000 रुपये द्या म्हणलं आता 30,000 रुपये सध्याच आणले बाय म्हणजे 8 दिवसासाठी बरं नसते कामं नका करू राहिले तुम्ही फालतू त्याला उकरी नका लावू तुम्ही अशा त्यातले तुम्ही पैसे मागता राहिले शांतरा बोलले त्याने दिलेच कसे त्याला सांगितलं ना मी याच्यातून तुम्ही असे कामं करू नका म्हणजे असे कामं बरोबर नाही राजा झुंबर भाऊ आम्ही राजा हे माय ट्रॅक्टरचं रिमोट करायचं टायर टालीचे टायर माय पुरे कामातून गेले मला तर अडचण होती आता हे माय वावर घेतल्याच्यानं पण मी कोणाला मागितले ना राजा मुकाटानं बसलो मी नाही तर मला मागता नसते आलं का मी आता हे बिमारीसाठी 8 दिवसासाठी आणले पण म्हणलं शांतराभाऊ किती अवतार करू राहिले माहिती आहे का तुले सरपंचाला उस्ते दिले 50,000 रुपये मग उधारी फेडीला 25,000 रुपये मी ऐकलंच होता मग त्या शिवलेले 10,000 रुपये दिले ते गाडी दुरुस्त करायला मग 85,000 रुपये स्वतः खर्च केले आणि मला म्हणून राहिला तू म्हणजे आता सगळे जण म्हणजे जत्रा करू राहिले तुम्ही आता बरोबर आहे झाला आता हो झाला कार्यक्रम झाला सगळे आपापले कामं करून घ्या आणि त्या पैशाला चुना लावा आणि मग एका दिवशी भरून द्यायची पाहिजे घरून बरा मग नाही मला जास्त लागणार आता मला मी टायर रिमोटसाठी मागतोच मी आता मग मला बी 25-30चं काम आहेच मग तू मी का नाही बोलायला तुला तुम्ही मागणं भाई मांडणार जाय तू मागतो तुला जितकी अडचण आहे तेवढी आपण आपल्याला वाटतं काय आहे काय नाही त्या पैशाचा एखादा मन हिशोब केला असता ठोक पैसे आले असते आपल्याला चौघाले काही ना काही हिस्सा चांगला तर पडला पाहिजे हे अशी चिल्लर पाणी करून देईन ना मग शांतना भोले तेच पाहिजे ना आपल्याला पाणी करून 10-10 5-5 देत जाईन आणि मग बसन आपल्याला बसन हिंडवं म्हणून म्हणलं बा तुम्ही गडबड नका करू आणू नका असे पैसे आपण ते अडचण आले रे मारते म्हणून का अडचण आली आता मला 30 आणूनच ठेवा लागेल मग काय हो ना हिशोब काही करते काय माहीत मी हे बा 30 आज घेऊनच येतो कोणत्या हालतीत मला टायरचं उद्या काम करणंच आहे आता ट्रॅक्टरचं जरासं ऑइलिंग सर्व्हिसिंग करणं आहे 30 मागतोस तेच म्हणलं हिशोबाचं विचारू घे मग काही करता काय करता एक दिवस कसं झडी पाण्यात बरोबर पोझिशन पाहून करून टाकू हो ना ती बोलतो मी येतो मी आता थोड्या वेळाने आहे ना घरीच आहेत ना घरीच आहे ना घरी आहे ठेवले का बरोबर ठेवले का बाजू मला बरोबर ठेवते तुझ्या पर्समध्ये का म्हणा ठेवून राहिली ना हो थांबा जराशे ये लवकर हो ते सासरेबाला फोन लावते रे तुझ्या बाबाला बरं वाटते मग हो आली ना 1 मिनिट काय म्हणता का म्हणलं ठेवले मग पर्स मध्ये सासूबाई नाही दिसते तुम्ही नको काळजी करू माई बुटी तशी ते कोणाच्या काही पर्सा हुसकत नाही म्हणलं पण मी काय म्हणत होतो तुझ्या बाबाला फोन लावते तेवढंच बरं वाटलं असतं मग कसं ते काळजीत असते ना बरं मग तसं करू का बरं आताच लावून देतो मग मी आलं सकाळ हॅलो हां बाय बोल बाई गीता हां बोल तर बाबा मी काय म्हणतो झालं म्हटलं काम झालं हो किती 20,000 पाहिजे होते ना तर 20 देऊ का मग त्याला म्हणा कमी जास्त असं तर काही समजा 25 लागत 25 घ्या बरं का 30 पाहिजे बरं मग काढून बसा ना बस होते ना 20 नाही हो देतो ना मग 20 मग कसं करता तुम्ही येता का मग ते यायला पाठवू का कसं करू
बापरे पाय बरं आहे वाटलं ना तरी मुले जवळ आपला असा तसा नाही ना हो किती 20,000 घ्या म्हणे नाही आणले ते ना असं कुठून आणले काही नाही ते आपल्या सरपंचाला उसने मागितले जाई ना हो तिकडे कामाला असते तर 20,000 रुपये दिले जाई ना. हे बा बापाला पैसे देत नाही अरे दे ना 5,000 शिल्लक दे ना हो 25 घे बरा हो जाऊ दे. बरं मी काय म्हणतो काही जास्त अडचण होती का 25 देऊ का? असं तर दे ना मग हो 25 देऊन दे मग हो चालते 25 दिले चालते बस लवकर पिकावर देऊन देतो. जमलं ससरा खूप झाला तरी 1 मिनिट बोला बरा जवळ बसा बोलाच आहे बोले. बोला याच्या संग बोला बरं 2 मिनिटं बोला. हॅलो राम 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 बाबाजी राम राम म्हणलं. राम राम जवळ बरं राम राम काय म्हणते सगळं बरोबर काय आता काय अडचण पडली 20,000साठी हात पसरा लागले बा आज लोक नाही पसरले. नाही त्याचं काय असतं हो अडचण येत असते माणसाने काही अजून पाहिजे का शिल्लक पाहिजे का अजून 10-20,000 रुपये देऊ का तसं असं सांगा. नाही 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 बस 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 हेच तर आता 25 म्हणलं की लय झालं ना यानं होऊन जाते निपटून जाते जर समजा डुबलंय आपलं पहिलं हो तरी दुबारा पेरणी होते खत पाणी सगळं होऊन जाते. हो का बरं बरं ठीक आहे ना तरी मी काही पुढे अडचण आली म्हणा किंवा काही असलं डिदर गिदर तसं काही म्हणजे हे नाही करायचं कमी जास्त यायला त्याला मागितल्यापेक्षा हो ना आपण असल्यावर काय रे. असे म्हणणारे जवळ सापडत नाही ना मग काय तर खरं खरं भाग्यवान म्हणावं लागेल बा. बरं बरं बाकी मग आता कसं करता मी येऊ का मग तुम्ही आता कसं करता. नाही हे बा तुम्ही कसं करा तुम्ही काही येऊ नका तुम्ही फाट्यावर येऊन जा मी ट्रॅक्टर घेऊन येतो बरोबर किती आता समजा सकाळी 11 वाजता 11 वाजता फाट्यावर या तुम्ही तुम्हाला तिथे पैसे देऊन देतो एरीमध्ये तिकडे जरासं काम आहे ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे या मग 11 वाजता फाट्यावर. बरं मग तसं करतो मग फाट्यावर येऊन जातो मग मी घेऊन येतो पैसे. बरं 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 हो येतो मग 11 वाजता. बरोबर पाहिजे बरं जास्त दगदग नका करत जो पेरणे पाणी दिवस आहेत तुमचं कसं असते लगभग काम असते आपलं धीरानं करायचं जास्त काही असं हे नाही करायचं ठीक आहे ठेवतो मग. नाही 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 पाय म्हणलं तर बापाला तरी काय आहे चालली मोठी ठेवा बरं बरं ठीक आहे ठेवतो मला ठेवतो. 2,000 रुपये का नाही ना रे जास्त आले ना आता तुझ्याजवळ किती दिले मी 300 रुपये तुझी मजुरी समजा तुला 300 भेटली आणि मला किती उरले मग 2,000 समजा नाही रे लगा जास्त आलते ना किती ट्रिपा झाल्या आपल्या 4 ट्रिपा मारल्या ना आपण दारवा कारण किती 4 मारल्या ना 8 फेऱ्या मारल्या का तरी किती काय 2,000 रुपये देऊ राहिला तू. दोन काय 1,000 रुपये डिझेल टाकलं का शिवल्या 1,000चं डिझेल नाही टाकलं का आता 3,000 रुपये झाले मग 2,000 नगदी दिले 1,000चं डिझेल टाकलं हवा भरली तिथे गेले आपले 50 रुपये नाश्ता केला 100-150 रुपये मधात नाही मग आता तू काय म्हणजे इतका बारीक नको बाबा खिशे पाय माय काही राजा पाय ना तू का हातात फक्त 300 रुपये दिले तू आता 2,000 दिले डिझेल पाणी जाऊन आले ते सगळे मग याच्यापेक्षा किती येणार आहे. आपण आता 4 फेऱ्या आपण कशा राजा फुल होती ना गाडी पब्लिक कमी होती का सीटा कमी भरल्या का ना पण ते तरी त्या मला कमी आलं राजा मी आला 4,000चा गल्ला याचा बरं काय 2,000 नाही का जाऊ दे काय आता डिझेल पाणी जाऊन समजा जाऊ दे तुझे 300 नाही पडले मला 2,000 आले नाही का जाऊ दे 1,500 रुपये रोज पडला 500 रुपये गाडीची कसंही जाऊ दे बरं ठीक आहे पाहिजे बाबा लक्ष देत जा जरा लोकांचे कसे सुटू नको देत जा पैसे लोक असेच उठून चालले जाते तुला ध्यान नाही राहत वाटते बा मग काय 3,000 यायला पाहिजे होती. वाटते आपल्याला काय येतेच किती रे मग 25 रुपये तिकीट काय होणार आहे जमा ते बसले आता लोक काय म्हणलं धड्यानं कमावलं ना आता शहरांमधून राहिला तू असं तुझे काम आले का शिवले काय हो काय म्हणे चंगड तुम्ही आले वाटते आता तुम्ही किती छापले ट्रॅक्टरवर किती छापले मला आज. आपला काय हो दिनजा पैसा 400 रुपये 500 रुपये रोज आपला डेली ठेवेल मग काय आज तर नाशिक मारून घेतलं वावरातलं मग काय आपलं काही नाही टेन्शन नाही बिलकुल हो नो टेन्शन. म्हणजे स्वतःच्या वावरात फवारा मारून घेतला 400 रुपये रोजही घेऊन राहिला वा रे वा कमाल आले का जमले का तुझे पण आम्ही म्हणलं पाय नाही का दिवसभर घासून किती आले 2,000 दिवसभर सकाळपासून 6 वाजता काढली गाडी तेव्हा आता 8 वाजून राहिले हो चालू 2,000 हातात. आता बबनराव मध्ये का खोटी गोष्ट आहे का तुम्ही धड्यानं कमावता शहरानं मोजता मग काय आता किती माहोल होता तुमचा ज्या दिवशी चकवा आला त्या दिवस पण तुमचं काम चकत झालं ना. तुम्ही काही दुखत्या नशीवर नको बा पाय ठेवतो मग तुमचं काही तेच काम राहत्या अरे ते चकवान होता ना राजा सऱ्या जनतेला सांगू मी कटायलो बा शेवटी पण मग ते चकवास होय मार कोणी विश्वासच तयार नाही ठेवाले ते मारते डुबरं होतं ते त्यानं नेले ना पैसे पण ते मान्य नाही करू राहिले का काय करावं होतं आता सगळे लोकांना वाटते मी खोटाच बोलतो का एक तर आपलं काम आहे असं पण तुम्हाला वाटतं खोटं आहे तू म्हणलं त्या दिवशीला का बॅग पडली लक्ष्मण सांगे म्हणलं लबाड्या नको सांगू मला तू चकव्याचं काहीच नाही तू दाबली ती बॅग 100% सांगतो मी. ना बा विचारा तुम्ही कधी लाभ विचारा ना कुठं मग ते पाहायला गेले किती लोकांनी पाहिले पण रस्त्याने दिसली नाही ना बॅग ते मग लोकांना वाटतं मॅच चोरली का असंच झालं लोकांचं मग लोकांना काय आता पण मी सांगतो 100% कधी लाभाचीच खरी गोष्ट आहे मी तर म्हणतो चकव्यानं बॅगही नेली त्या दिवशी आणि आपल्या त्या बायाच्या भाकरी नेल्या मग चकव्यानं नेल्या म्हणे ना मग लोक सांगून राहिले बा तू हे बा तू लेकरा बायाची शपथ घेऊन सांग मला की बा तू बॅग दाबली का नाही हे सांग मला फक्त खरं मग तू या लेकरा बायाची तू शपथ घे. काय करा आता आहे बा मी सांगतो शपटीने सांगतो तुम्हाला म्या बॅग दडपली हे गोष्ट खरी आहे म्या नेली तिकडे त्या गोट्याखाली ठेवली बी अरे पण तिथून अर्ध्या 1 घंट्याने मी वापस गेलो तर गायब झाली ते चकव्यानं नेली ते मग मला थोडी सापडली काही चकव्यानं नेली ते 100% सांगतो म्या जरी तिथे नेऊन ठेवली पण तिथून गेली ते मा घरी आली का म्या नेली का मग मा हातातच येऊ दिलं नाही त्याने चकव्यानं
या चकव्यानं का नाही या कंदील बुड्यांसरी अपवा दिली पसरून माझ्या सारा सत्यानाश केला. मग काय आता आज राजा या 6.5 लाख रुपये गेल्याच्यानं आज रस्त्यावर आलो मी रस्त्यावर. इतका राग येते त्या डुबऱ्याचा मारत्याचा लेखाचं चकवा बनून आलो नसं आलो तसं आलो स्वतः झालं बरं ते. पण आता ते वावराची कसर काढली मा ऐकून त्यानं. मग काय त्याची ते हराशीत मी त्याला दणका दिला त्यानं मला दिला. असं असलं पाहिजे ते काही ना काही. लोकांना वाटते की चकव्याने नेले पैसे आणि आपल्याला बोलावं ते लोक आपलं खरं समजत नाही राहिलं. इकडे किती पैदल झाला माणूस. पूर्ण म्हणलं ते 6.5 लाख जर असते ना माझ्याजवळे मी आज अडत असती आज कुठं पोहोचलो असतो. त्या 6.5 लाख त्यानं मला सगळं फेडून द्यायला लागलं. त्या घनश्यामले ते हे गेली माय ट्रेडर आणि ते त्याचे संबंध खराब झाले माहिती खादोडी संघ. आणि आता हे आता रस्त्यावर आलो. आता हे काय 1-1 रुपया जमा करू राहिलो रस्त्यावर. अशी परिस्थिती आहे चाललेली काय चकवा करता. बघून राह मी काय म्हणतो यायचा भरोसा आहे ना की चकवा नाही बुवा मारत्यानंच नेले. मग याने सिद्ध करा ना हो की बा 6.5 लाख रुपये मारत्याने नेले माय. मग हे काऊन नाही करत. याच्यावर लोकांचा विश्वास नाही यायला काही चकव्याचं काही खरं वाटत नाही. तर मग मी काय म्हणतो की तुम्ही यायला म्हणा झाबरूला भेटा ना म्हणा. झाबरूला केस द्या तुम्ही त्याला म्हणा चकवा पकडून दाखव म्हणा. काऊन की नेले ना चकव्यानं आता चकव्याला पकडून दाखव म्हणा. तू लय कोणतं काय डिटेक्टिव्ह आहे तर द्या तुम्ही झाबरेला चॅलेंज. तुला बा काशाची मुंडा लागेल शिवला 1 नंबर. हो मी काय म्हणतो काट्यानं काटा काढतो आता. तू झाबऱ्याला फोन लाव नाही तर मग त्याच्या ऑफिसवर जाऊ. उद्या आपली यवतमाळ ट्रिप आहे ना झाबऱ्याची तिथं जाऊ आपण आणि त्याला बिलकुल क्लिअर सांगू की गड्या आमच्या गावात असं आपल्या गावात असं होऊ राहिलं. की बॅग गेली असं झालं तसं झालं 6.5 लाख रुपये मला टिपारी बसली. तू चकव्याचा शोध घे. खरा डिटेक्टिव्ह असेल तर नाही तर मग काय तिकडे काय करू काय नाही आपल्याला माहिती आहे का. तू हे दाखव म्हणा हे चॅलेंज आहे म्हणा तुले. भले त्याला म्हणा फी आपलं त्याची किती फी 50,000 वाटते ना. आपण म्हणा 60,000 रुपये फी दिले का ज्या आई आपले चालले पण सापडल्यावर तू माझ्या 6.5 लाख रुपये चकव्याने नेले आणून दे म्हणा. हो आहे की दम आहे का त्या गोष्टीत नाही का बाबा देऊ का लेखाला चॅलेंज झाबरेले. चालतं उद्या तिकडे ऑफिसवर जाऊ त्याच्या. त्याला म्हणून आता खरी तर गोष्ट आहे. सगळ्या गावातल्या कोणाला विचार बा 6.5 लाख गेले का नाही तर आणि चकव्याने नेले. तू तुझ्या चकव्याचा शोध घेऊन दाखव तर डिटेक्टिव्ह लेखाचा. बिलकुल जाऊ उद्याच जाऊ आपण काही वांधा नाही. बरोबर ते स्पेशलची टिप आपण करून टाकू यवतमाळची तिथून तिकडे चालले जाऊ. मग झालं उद्याचं पक्क. हो पण पैशाचा विषय तिथं नाही काढायचा ना हॉलमध्ये. इकडे बाहेर येऊन सांगायचं ना अशा गोष्टी. तिथे जर वाटलं तर पैसे आहे म्हणून मी सांगितलं घरी काहीच पैसे नाही बँकेत पैसे आहे. मग हेच तर उदाहरण म्हणलं किराणा. मग म्हणलं काय किती पाहिजे तुला किती पाहिजे किती काय पाहिजे किती पाहिजे. तुम्ही किती अथारी देणं लावली इकडे. सरपंचाला दिले म्हणते तुम्ही 50,000 रुपये. आणि 25,000 रुपये उधारी फेडली म्हणते. ते शिवलेले काही गरज द्यायची. असे जर तुम्ही वाटप करता तुम्ही तर कसं काय होणार आहे. आता ते 25 का 30,000 रुपये घेऊन गेला झुमऱ्या म्हणजे काय सर वाटपच आहे का म्हणलं. मॅरेजा सगळी इतकी मेहनत आणले ते पैसे चकवा बनवून फालतू अंगावर जर आला तर मला भरून द्यावं लागणार ना ते. तुम्ही असे कामं करू नका. म्हणलं बा जाऊ दे आता तुम्हाला एक वेळ कडक सांगतो. आता दिले ते दिले. आता याच्या पार एक खडकू द्यायचं नाही कोणाले. नंतर काय त्याचं ते काय हिशेवाटी करायची काय करायचं नियोजन मला सांगा. उद्यासाठी फक्त मला तुम्ही 30,000 द्या. आता मागूच नको तू. मगाशी कसं मावशी घरी नव्हती म्हणून झुबऱ्याला दिले म्या. आता ते कसं संदूक उघडला की येते ना ते मागं जर दिसले तर मग कसं सगळंच होईल ना आपलं. म्हणून म्हणलं मी रातच्यानं काढतो पैसे. रातच्यानं काढतो नाही तर मग सकाळी काढतो. तर तुला देतो म्हणून उद्या देतो. तसा तालच नाही बसत. आता तुम्ही दोघं घरी म्हणल्यावर कसं काय ताल बसते. मी येतो पहिले. मी गप्पा गोष्टी सांगत बसतो मावशीसोबत. TV लावून द्या तुम्ही. मी बसतो गप्पा छाटत. तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करून या. चला तुम्ही तिथचं काम आहे ना मध्ये. उद्या कसं ट्रॅक्टरचं काम करणं आहे मला. द्या तुम्ही लवकर. तू काही अंगला टांतं काय प्रकरण असं तू हे थांब दम धरणं उद्या देतो तुले 30च पाहिजे ना. मला कसं मी हिशोब लिहिलं आपल्याजवळ देतो तुले ना. काहीच नाही ना हो. मी बसतो ना इथं हॉलमध्ये बसतो सोप्यावर मस्त गोष्टी सांगत काहीच टेन्शन नाही. बिलकुल अरे अशा लंब्या फेकतो मी काही विषय नाही. नलूच्या आहे ते सगळ्या गोष्टी काढल्या का नाही बस जातच नाही मावशी. तुम्ही फक्त जा आणि लवकरात लवकर पैसे काढा. बरोबर ये मग. हो मी पहिले पुढे जातो आणि मग मागून आवाज देतो आणि बरोबर हिशोबाशी पण ये मग. असं म्हणजे का मागच नको येऊ. बरोबर कसं ओळखून आलं पाहिजे ते. ठीक आहे मग.